अगा विश्वैकधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जो. आपल्या प्राचीन इतिहासामध्ये दोन परंपरा प्रसिद्ध आहेत. त्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यातली एक वसिष्ठ परंपरा आणि दुसरी विश्वामित्र परंपरा. वसिष्ठ परंपरा ही ज्ञानाची आराधना करणारी परंपरा आणि विश्वामित्र परंपरा ही सत्तेचा लाभ घेणारी परंपरा. त्या दोन परंपरांचं परस्परांशी पटत नव्हतं. जे सत्तेची अभिलाषा बाळगतात त्यांचं ज्ञानाशी पटत नाही. जे ज्ञानाची उपासना करतात त्यांच्या मनामध्ये सत्तेबद्दलची तुच्छता बुद्धी असते. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यापासून तो आज तागापर्यंत या दोन्ही परंपरा चालू आहेत. सत्तेच्या क्षेत्रातले जे लोक आहेत ते ज्ञानाच्या क्षेत्रातल्या लोकांना मोजत नाहीत आणि ज्ञानाच्या क्षेत्रातले जे लोक आहेत ते सत्तेच्या क्षेत्राबद्दल नेहमी तुच्छतेने बोलतात. याखेरीज दुसरी एक परंपरा होती, ती सामान्यपणे कमी माहिती आहे. ती परंपरा म्हणजे एक नारायणीय परंपरा आणि दुसरी भार्गव परंपरा. भार्गव परंपरा ही भृगु ऋषीपासून चालत आलेली परंपरा. नारायणीय परंपरा ही भगवान महाविष्णूपासून चालत आलेली परंपरा. भार्गव परंपरा ही धर्मशास्त्राचे नियम पाळणारी परंपरा. त्याच्यामुळे ती नियमबद्ध, अनुशासनबद्ध आणि त्याच्यावर जास्ती भर देणारी अशी परंपरा. या उलट नारायण परंपरा. समाज नित्य बदलत असतो, वाढत असतो. या बदलत्या आणि वाढत्या समाजाच्या गरजा आणि आकांक्षाही बदलत असतात. या बदलत्या आकांक्षा आणि गरजा लक्षात घेऊन धर्माची चौकट किंवा नियमांची चौकट व्यापक करण्याचा प्रयत्न करणारी परंपरा ती नारायणीय परंपरा. तुम्हाला असं दिसेल की भृगु परंपरा आणि नारायणीय परंपरा यांच्यामध्ये सुद्धा विरोध आहे आणि त्या विरोधाचा पुरावा भगवान विष्णू नेहमी आपल्या छातीवर मिरवीत असतात. कथा अशी आहे की भृगूंनी संतापाने विष्णूच्या छातीवर लाथ मारली आणि ते भृगूच्या पायाचं म्हणजे ते जे पदचिन्ह आहे ते पदचिन्ह श्रीवत्स लांछन म्हणून विष्णू हे सतत मिरवीत असतात. विष्णूचं चित्र आपण पाहिलं तर त्याच्या हातामध्ये किंवा अंगावर जे आयुध आणि अलंकार आहेत त्यामध्ये एक श्रीवत्स लांछन म्हणून एक पाऊलाचा आकार असतो त्याच्या वक्षभागावर, तो भृगूचा आहे. भृगू आणि नारायणीय परंपरामधला हा विरोध हा सुद्धा विष्णूच्या प्रत्येक अवतारामध्ये चालत आलेला आहे. आणि नारायणीय परंपरेने आपलं जे ब्रीद आहे नवीन, ते ब्रीद आपल्या प्रत्येक अवतारामध्ये पार पाडलेले असं आपल्याला दिसेल. रामचंद्राचा अवतार झाला, त्याच्यामध्ये रामचंद्राला 14 वर्षे वनवास सहन करावा लागला आणि या 14 वर्षामध्ये रामचंद्राचा आर्य संस्कृतीच्या बाहेर ज्या जमाती आहेत त्या जमातींशी सख्य झालं. त्यांचं वानरांशी सख्य झालं, राक्षसांशी सख्य झालं, शबरांशी सख्य झालं, जटायूशी सख्य झालं. या सगळ्या आर्य संस्कृती बाहेरच्या त्याच्या कक्षेबाहेरच्या जमाती, त्या जमातीचा आणि रामचंद्राचा सलोखा झाला आणि रामचंद्रांनी भारतीय संस्कृतीच्या विशाल मायपोटामध्ये या बाहेरच्याही जमातींना सामावून घेतलं आणि संस्कृतीची व्यापकता सिद्ध केली. रावणाशी त्याचं वैर असेल पण बिभीषण हा त्याचा मित्र होता. जटायू हा त्याच्या वडिलांचा मित्र होता, त्याच्यामुळे रामचंद्राचा संरक्षक होता. शबरी ही रामचंद्राची एक उपासक होती. असं आपल्याला रामायणामध्ये दिसेल. महाभारतामध्ये कृष्णचरित्रामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं. पांडव 12 वर्ष वनवासात होते. किंबहुना पांडवांना वनवास बराच घडला. सत्तेवर येण्यापूर्वीही घडला आणि सत्तेवर आल्यानंतरही घडला. सत्तेवर येण्यापूर्वी घडलेल्या वनवासामध्ये भीमाचा हिडिंबेशी संबंध आला आणि राक्षस कुलाशी त्याचं रक्तसंबंध जुळलेत.
अर्जुनाचा उलुपीशी संबंध आला आणि नागवंशाशी त्याचं नातं जुळलं. 12 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये पांडवांचा असा अनेकांशी संबंध आला आणि त्या सगळ्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध जुळलेत. भगवान श्रीकृष्णाच्या अष्टनायिकांपैकी जांबवती नावाची एक नायिका आहे, त्याची पत्नी आहे. तेही कुळ आर्य संस्कृतीच्या बाहेरचं होतं. त्या सगळ्यांना त्यांनी घेतलं. याचं कारण असं आहे की नारायणीय परंपरा असं मानते की शेवटी धर्म किंवा धर्माचे नियम हे माणसाच्या विकासाकरतायत, माणसाच्या उन्नयनाकरतायत. तेव्हा उन्नयनाच्या आणि विकासाच्या आड जर ते येत असतील तर ते नियम बदलावेत, त्या नियमामध्ये परिवर्तन घडवून आणावं, ते जास्ती व्यापक करावेत, अशी एक पुरोगामी दृष्टी रामचंद्राची, कृष्णाची अर्थात नारायणीय परंपरेची राहिली. तेव्हा नारायणीय परंपरा आणि भार्गव परंपरा यांच्यामधला जर भेद सांगायचा झाला तर आपल्याला असं सांगता येईल की भार्गव परंपरा ही ज्याला आपण आज सनातनी परंपरा म्हणतो ती परंपरा, नारायणीय परंपरा ही आपण नाविन्याचा ध्यास घेतणारी परंपरा असं म्हणता येईल. भार्गव परंपरा ही जीर्णमतवादी परंपरा आणि नारायणीय परंपरा ही नवमतवादी परंपरा. अजून नेमके शब्द सांगायचे झाले तर भार्गव परंपरा ही प्रतिगामी परंपरा आणि नारायणीय परंपरा ही पुरोगामी परंपरा. भगवान विष्णूंनी आपल्या डोळ्यासमोर जे उद्दिष्ट ठेवलं होतं त्यानुसार प्रत्येक अवतारामध्ये हा उद्देश त्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय संस्कृती अधिकाधिक विशाल आणि व्यापक होत गेली. लोकमान्यांनी असं लिहिलं आहे की कार्थेजचं साम्राज्य नष्ट झालं, रोमन संस्कृती नामशेष झाली, पण भारतीय संस्कृती ही अद्याप टिकून आहे. ही टिकून आहे याचं कारण असं आहे की तिने ही कालानुरूप दृष्टी दाखवली आणि वृत्ती वापरली आणि काळाचा वेग लक्षात घेऊन त्यानुसार बदलण्याची तिने तयारी ठेवली. भार्गव परंपरा ही जे नियम पूर्वी करून ठेवलेले आहेत त्या नियमांना चिकटून राहिली, त्या नियमाचं शुचित्व, त्या नियमाचं पावित्र्य सांभाळण्याचा आग्रह धरू लागली. त्यामुळे आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या विकासाचा जो इतिहास आहे तो इतिहास म्हणजे नारायणीय परंपरेने भार्गव परंपरेवर मिळवलेल्या विजयाची कहाणी आहे. हे सगळं प्रास्ताविक करण्याचा उद्देश असा की ज्ञानेश्वरांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेसची ही परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. उदाहरणार्थ आपल्याला आठवत असेल की ज्ञानेश्वरांचं घर हे आपेगावचं, पैठणपासून 4 कोसांवर आपेगाव आहे, गोदावरीच्या काठाला. त्यांच्या पहिल्या पूर्वजाचं नाव सापडतं ते म्हणजे हरिपंत आणि ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे त्यांच्यापासून 5वे पुरुष. ज्ञानेश्वरांच्या घरामध्ये आजोबांपासून पंढरीची वारी होती. ज्ञानेश्वराचं घर किंवा वंश हा नाथपंथाचा होता. ज्ञानेश्वरांचे जे वडील होते ते वडील सुरुवातीपासूनच अत्यंत विरक्त वृत्तीचे होते, निर्लोभी होते आणि संसाराबद्दल त्यांच्या मनात आसक्ती तर सोडात पण अभिलाषासुद्धा नव्हती. पण तरीसुद्धा सिद्धोपंतांच्या मुलीशी त्याचं लग्न झालं. लग्न झालं पण संसारामध्ये त्यांचं मन रमेना. संसारापासून अलिप्त होण्याची ओढ त्यांना लागली. केव्हा एकदा आपल्याला विरक्त होता येईल, संन्यास घेता येईल आणि परमेश्वराच्या आराधनेमध्ये स्वतःला कायमचं गुंतवून टाकता येईल अशी एक तहान त्यांच्या मनाला लागली आणि त्या क्षणाची ते वाट पाहत राहिले. रुक्मिणीबाईंकडून मिळालेल्या मूकसंमतीचा लाभ घेऊन विठ्ठलपंत घरदार सोडून वाराणसीला गेलेत. तिथे त्यांची भेट श्रीपाद स्वामी किंवा रामानंद यती यांच्याशी पडली आणि त्यांनी त्यांच्याजवळ संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. संन्यासाच्या अटीनुसार श्रीपाद स्वामींनी त्यांना विचारलं संसार पाशातून मुक्त झाल्याबद्दल. विठ्ठलपंतांनी या संसाराचा पाश आपल्याला नसल्याचं त्यांना सांगितलं आणि त्यामुळे यांनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली. श्रीपाद स्वामी
किंवा रामानंद यती काही दिवसानंतर तीर्थयात्रेला निघाले असताना इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या अलंकापुराला आलेत. अलंकापूर म्हणजे आळंदी. तिथे सिद्धेश्वराच्या जवळ अनुष्ठान करीत बसले असताना रुक्मिणीबाईंना ते दिसलेत. त्या सोन्याच्या पिंपळाला आपल्या व्रतानुसार 1000 प्रदक्षिणा घालण्यासाठी आल्या होत्या. प्रदक्षिणा आटोपल्यावर त्या गेल्यात आणि त्यांनी श्रीपाद स्वामींच्या चरणांवर आपलं मस्तक ठेवलं. तेव्हा स्वाभाविकपणेच त्यांना पुत्रवती हो असा आशीर्वाद श्रीपाद स्वामींकडून मिळाला. त्यावेळेला रुक्मिणी उभ्याच राहिल्यात आणि हसू लागल्यात. त्यावेळेला रामानंद यतींनी त्यांना प्रश्न केला. तेव्हा त्या म्हणाल्यात की तुमच्या आशीर्वादाचं मला हसू आलं. याचं कारण माझे पती मला टाकून निघून गेलेले आहेत. ते कुठे गेले त्याची मला कल्पना नाही. त्याच्यामुळे त्यांच्या विरहामध्ये मी आहे. अशा अवस्थेत तुमचा वर हा फलप्रद होण्याची शक्यता कशी आहे? रामानंद यतींनी विचार केला. ते म्हणाले की मी दिलेला वर हा खोटा ठरणार नाही. त्यांनी तिच्या नवऱ्याचं नाव विचारलं, त्याचं वर्णन विचारलं. तेव्हा त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की आपल्याकडे संन्यास घेण्यासाठी आलेला जो तरुण होता तोच हा असण्याची शक्यता आहे. वाराणसीला परत गेल्यावर त्यांनी विठ्ठलपंतांना बोलावलं आणि सगळं विचारलं. तेव्हा विठ्ठलपंतांनी ते कबूल केलं. कान उघाडणी केली त्यांच्या गुरूंनी त्यांची आणि पत्नीची परवानगी न घेता संन्यासाश्रम स्वीकारण्याबद्दल त्यांची निर्भत्सना केली आणि त्यांना परत गृहस्थाश्रमात जाण्याचा त्यांनी आग्रह केला, आदेश दिला. रुक्मिणीबाईंना दिलेला शब्द खरा ठरवण्यासाठी गुरूंनी दिलेल्या आदेशानुसार विठ्ठलपंत पुन्हा परत आळंदीला आलेत. त्यांनी रुक्मिणीबाईशी जवळजवळ 12 वर्ष संसार केला. अपेक्षित असणाऱ्या सुखांचा लाभ घ्यायचा आणि त्याची निवृत्ती मनामध्ये उत्पन्न झाली की त्यानंतर वनामध्ये एकाकी काही काळ तपश्चरणामध्ये घालवायचा. म्हणजे मग संन्यास घेण्यासारखी मानसिकता तयार होते. मग संन्यास घ्यायचा. त्याऐवजी विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला आणि वानप्रस्थ ओलांडून एकदम संन्यासाश्रमामध्ये उड्डाण केलं. हा त्यांच्या हातून घडलेला क्रमभंगाचा दोष. दुसरा त्यांच्या हातून घडलेला दोष म्हणजे त्यांनी पत्नीची पूर्ण संमती घेतली नाही. तिला दिसत होतं, कळत होतं आपल्या नवऱ्याचं लक्ष संसारामध्ये लागत नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. मनापासून तिची परवानगी घेतली नाही हा त्यांचा दुसरा प्रमाद. आणि तिसरा प्रमाद म्हणजे त्यांनी गुरुशी असत्य वचन केलं, संसारपाश नाही म्हणून सांगितलं. आणि मग हा चौथा प्रमाद की तिने आश्रम परावर्तन केलं. आणि आश्रम परावर्तन धर्मशास्त्रामध्ये एक फार मोठं पाप मानलं गेलेलं आहे. इतकं मोठं पाप मानलं गेलेलं आहे की त्या पापासाठी धर्मशास्त्राजवळ दुसरी शिक्षा नाही, देहांत प्रायश्चित्ताशिवाय. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जिथे सुव्यवस्था आहे धर्माची आणि समाजाची त्या ठिकाणी प्रचलित असणारे जे नियम आहेत त्यांचं ते पालन करूनच समाजाचं स्वास्थ्य टिकण्याची शक्यता असते. ते नियम मोडलेत की धर्म हा व्याकुळ होऊन जातो. म्हणून प्रत्येक काळामध्ये धर्माचे ते नियम पाळण्याबद्दलचे आग्रह दिसून येतात. आता धर्मशास्त्रामध्ये खरंच सोय नव्हती. हे ज्या वरच्या आश्रमातून खालच्या आश्रमामध्ये येणं त्याला आश्रम परावर्तन म्हणतात, त्याला परावृत्ती म्हणतात, त्याला पतनच मानलं गेलेलं आहे. म्हणजे ब्रह्मसूत्र शांकर भाष्यामध्ये याला पतनच मानलं गेलेलं आहे आणि त्या पतनाला शिक्षा दिली गेली आहे. या स्मृती ग्रंथामध्ये विशेषतः दक्ष स्मृतीमध्ये
आश्रम परावर्तनाचा हा जो अपराध आहे तो इतका मोठा मानला गेला आहे की त्यांनी सांगितलं की राजांनी अशा माणसाला राज्याच्या बाहेर हद्दपार करावं आणि त्याच्या पाठीवर श्वानाच्या पावलांचे ठसे उमटवावेत, म्हणजे तो जिथे जाईल तिथे लोकांना कळेल की याच्या हातून हा अपराध घडलेला आहे. एवढा मोठा बहिष्काराचा असा बडगा दक्ष स्मृतीने उचललेला आहे. मी आपल्याला म्हणालो की शांकर भाष्यामध्ये सुद्धा शंकराचार्यांनी त्याला बहिष्काराचे शासन सांगितलेलं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की सगळे स्मृती ग्रंथ या प्रमादाच्या विरोधात आणि एकदम देहांत प्रायश्चित्ताशिवाय त्याला दुसरी शिक्षा नाही. देहांत प्रायश्चित्त या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे देह पडेपर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी समाजाचा बहिष्कार सहन करून अज्ञातवासामध्ये एकांतात तपश्चर्या करत आपलं जीवन व्यतीत करायचं. म्हणजे समाजदृष्ट्या तो मृत्यू पावल्यासारखंच होतं. थोडंसं सवलत ही काही धर्मशास्त्रांमध्ये दिलेली आहे ती अशी की त्यांनी 6 महिने चांद्रायणासारखं व्रत करायचं. मग 6 महिन्यानंतर तो शुद्ध होऊन समाजामध्ये येतो, तरीसुद्धा त्याला समव्यवहार्यता राहत नाही. समव्यवहार्यता म्हणजे लोकव्यवहारामध्ये भाग घेण्याची अनुमती राहत नाही. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य करताना सांगितलं की जरी त्यांनी प्रायश्चित्त घेतलं असलं तरीसुद्धा त्याला यज्ञ, लग्न यासारख्या धर्मविधीमध्ये भाग घेता येत नाही. याचा अर्थ तो सामाजिक मृत्यूच ठरला. विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रमातून एकदम संन्यासाश्रमामध्ये उडी घेतली. हा त्याच्या हातून जो अपराध झाला, त्या अपराधालाही एक उत्तर आणि अनुकूल अशा रीतीचं उत्तर जाबाल उपनिषदामध्ये. त्याचं म्हणणं असं आहे की हा क्रम पाळलाच पाहिजे असं नाही. यदह विरजेत तदह प्रव्रजेत. ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये जगाबद्दलची आणि जीवनाबद्दलची विरक्ती उत्पन्न होईल त्या क्षणी तुम्हाला संन्यास घेता येतो. तसा आतुर संन्यास हा विठ्ठल पंतांनी घेतला. त्याच्याबद्दलचं हे प्रायश्चित्त. हे प्रायश्चित्त ज्या धर्मज्ञ लोकांनी दिलं त्यांचं त्या काळाच्या संकेतानुसार काही चुकलं असं मानता येत नाही. याचं कारण समाज हा नेहमी शास्त्र शरण असतो. समाज आपल्यामधल्या शहाण्या लोकांना विचारतो की काय करायचं, आणि ते शहाणे लोक नेहमी धर्मशास्त्राचा आधार घेतात. आणि शास्त्रामध्ये या व्यतिरिक्त दुसरं प्रायश्चित्त नव्हतंच, त्यांना इलाजच नाही. दुसरं प्रायश्चित्त नव्हतंच याचं एक कारण असं आहे की कदाचित धर्मशास्त्रासमोर असे प्रसंग यापूर्वी आले नसतील आणि त्याच्यामुळे त्याचा विचार करण्याची गरज त्यांना जाणवली नसेल, नाहीतर त्याने तो करून ठेवला असता. आणि त्यामुळे जे आहे तेच प्रायश्चित्त ज्ञानेश्वराच्या वडिलांना सुद्धा मिळालं. आता पंचायत अशी आहे की प्रायश्चित्तेंदु शेखर नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जी मोठी पातक आहेत त्या पातकांना प्रायश्चित्त दिली आहेत आणि त्या पातकांमध्ये न मोडणारी जी इतर पातक आहेत त्या पातकां सगळ्यांना सरसकट देहांत प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. धर्मशास्त्राचं म्हणणं असं आहे की देहांत प्रायश्चित्त सांगण्यासारखा धर्मपरावर्तन हा एवढा मोठा अपराध नाही आहे. ते पातक आहे पण ते उपपातक आहे आणि त्या उपपातकाला इलाज आहे. तसा चांद्रायणाच्या व्रताचा अंगीकार करणं यासारखा उपाय आहे. परंतु धर्मशास्त्रांनी आणि धर्ममार्तंडांनी त्यांना ती शिक्षा दिली. त्यांचं म्हणणं असं होतं ठीक आहे प्रायश्चित्त म्हणून तुम्ही म्हणता ती सगळी व्रतं आम्ही पाळतो, म्हणून त्यांनी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातल्यात सहकुटुंब सहपरिवार. आणि त्यानंतर मुलं मोठी झालीत तेव्हा विठ्ठलपंतांच्या मनामध्ये इच्छा अशी उत्पन्न झाली की आपल्या मुलांच्या मुंजी व्हाव्यात, उपनयन संस्कार त्यांच्यावर व्हावेत. झाले नाहीत.
ते गेलेत आळंदीच्या ब्राह्मणांकडे. त्यांनी सगळे धर्मग्रंथ धुंडाळलेत आणि सांगितलं की यांची मुंज होऊ शकत नाही, यांना उपनयनाच्या संस्कारासाठी पात्रता नाही. म्हणून सगळ्यांना विचारलं. शेवटी ते म्हणाले की तुम्ही सांगता ते सगळं प्रायश्चित्त मी घ्यायला तयार आहे, पण माझी मुलं निरपराध आहेत. त्या निरपराध मुलांना तुम्ही हे प्रायश्चित्त का देता? आमच्या दोषाचं, आमच्या पापाचं, आमच्या अपराधाची अद्दल मुलांना काय होतं? त्यांचा तुम्ही स्वीकार करा, त्यांना पदरात करा. तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण धर्मशास्त्रामध्ये आधार नसल्यामुळे त्यांचा इलाज नव्हता. शेवटी आपल्याला जे सांगितलं आहे प्रायश्चित्त, ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई या दोघांनी स्वीकारलं आणि आपल्या जीवनाचा त्याग केला. त्याग केल्यानंतर ही पोरं उघड्यावर पडलीत. आणि उघड्यावर पडलीत त्यावेळेला आपल्याला माहिती असेल की ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई तिघच होते. निवृत्ती नव्हता. याचं कारण ब्रह्मगिरीवर प्रदक्षिणा घालताना वाघाची डरकाळी ऐकू आली आणि सगळे लोक सैरावैरा पळू लागले. त्यावेळेला निवृत्तीनाथ जवळच्या सापडलेल्या गुहेमध्ये शिरले. ती गहिनीनाथाची गुहा होती. गहिनीनाथाची याची भेट झाली तेव्हा त्यांनी याला ठेवून घेतलं, याच्यावर अनुग्रह केला आणि अनुग्रह केल्यानंतर निवृत्ती परत आपल्या घरी आला भेटायला भावंडांना. आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली की वडिलांची अपूर्ण इच्छा पूर्ण करायची का? उपनयनाचे संस्कार करून घेण्यासाठी आवश्यक असणारी अनुमती मागण्यासाठी पैठणला जाण्याची जेव्हा चर्चा निघाली भावंडांमध्ये, तेव्हा निवृत्तीनाथांनी त्याला विरोध केला. आपण या सर्व जन्मबंधनांपासून अतीत असल्याचं लक्षात आणून दिलं. हे कोणतेही नियम आपल्याला लागू नाहीत असं त्यांनी ठासून सांगितलं. ज्ञानेश्वरांनी ते मान्य केलं. जरी आपण जगावेगळे असलो, जन्मबंधनं इतरांसारखी आपल्याला लागू पडत नसली, तरीसुद्धा काही गोष्टी मनुष्यजन्म स्वीकारल्यानंतर आणि देहाची बंधनं स्वीकारल्यानंतर तुम्हाला पाळाव्या लागतात. एरवी जर ती आपण पाळली नाहीत तर जगाची आणि समाजाची घडी बसवण्याकरता निर्माण झालेल्या धर्मनियमांशी तो द्रोह होईल. विशेषतः श्रुतींच्या विरोधी जाण्याचं कृत्य आपल्याकडून होईल आणि त्यामुळे आपण ते होऊ देता कामा नये. पुढे ज्ञानेश्वरांनी जे सांगितलं की आपण अलौकिक आहोत ही वस्तुस्थिती असली, आपण अलौकिक आहोत याची आपल्याला जाणीव असली, तरी आपण अलौकिक आहोत असं जगाला वाटू देता उपयोगी नाही. जगाला आपण त्यातलेच वाटले पाहिजेत, तरच जगाला आपलं अनुकरण करता येईल. आणि अशा जगासमोर वेदांच्या विरोधी जाणारं वर्तन आपल्या हातून घडलं. कदाचित असामान्यत्वामुळे आपल्याला तेवढी सवलत असली तरी सामान्य लोकांनासुद्धा आपल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी या सवलतीचा लाभ घेण्याचा मोह होईल आणि त्यामुळे सगळी समाज व्यवस्था विस्कटून जाईल. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये पुढे सांगितलं, मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. आपण घालून दिलेल्या मार्गावरूनच चालायला पाहिजे, लोकांच्या पद्धतीनुसारच वागायला पाहिजे, कारण आपल्याला जगाला वळण लावायचं आहे. ते वळण आपण आपल्या केवळ उपदेशाने नाही तर आपल्या वर्तनाने लावलं पाहिजे. आपल्या वर्तनाने त्या चांगल्या गोष्टींचा वस्तुपाठ समाजासमोर उभा केला तरच समाजाला चांगलं वळण लागण्याची आशा आहे. हे पथ्य आपण सांभाळलं पाहिजे. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे आणि मुख्य म्हणजे अलौकिक नोहावे लोकांप्रती. आपण लोकांच्या बाबतीत, लोकांच्या समोर अलौकिक असल्याचा ग्रह उत्पन्न होऊ देता कामा नये. त्यामुळे समाज वेद विरोधी होईल. ज्या वेदांनी समाजाचं रक्षण केलं आणि त्यामुळे वेदांचं रक्षण करण्यासाठी परमेश्वराला परत परत अवतार धारण करावे लागलेत, त्या वेदांच्या विरोधी जाण्याचं वर्तन आपल्या हातून होता कामा नये. ज्ञानेश्वर म्हणाले ज्ञानेश्वरीमध्ये पुढे,
तस्मात शास्त्रम प्रमाणम ते, या गीतेतील वचनावर टीका लिहिताना शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न मानावे, विषयी विरुद्ध. तेव्हा शास्त्राचं प्रामाण्य राखण्याकरता आपण प्रसंगी आपल्या सर्व साम्राज्याचं सुद्धा त्याग करायला तयार असलं पाहिजे. याचं कारण ज्ञानेश्वर वेदांची अखंडता नव्हे तर वेदांची सर्वश्रेष्ठता प्रस्थापित करण्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, पै अहितापासून काढिती, हित देऊन वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. वेदांसारखी जगामध्ये दुसरी माऊली नाही, जी आपलं अकल्याणापासून रक्षण करते आणि कल्याणाप्रत अशा मार्गाकडे आपल्याला वळवते. त्या वेदांच्या विरोधी जाण्याचं पातक आपल्या हातून होता कामा नये. हे जे प्रतिपादन पुढच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे, ते करण्याजोगी मानसिकता लहानपणापासून त्यांच्या जवळ होती असं या प्रसंगावरून आपल्या लक्षात येईल. म्हणून ज्ञानेश्वरांनी गळ घातली सगळ्या भावांना. ज्ञानेश्वरांचं म्हणणं म्हणून त्यांनी मान्य केलं आणि त्यावेळेला दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठणला ते गेलेत. आणि पैठणच्या सगळ्या धर्मज्ञ, शास्त्रज्ञ अशा ब्राह्मणांसमोर त्यांनी आपली अडचण ठेवली. आई वडिलांच्या हातून दोष घडला, शास्त्रात सांगितलेलं त्यांनी प्रायश्चित्तही घेतलं. आता त्यांची अपूर्ण इच्छा अशी होती की निदान आमचा स्वीकार समाजाने करावा आणि त्यासाठी उपनयनाचा अधिकार आम्हाला प्रदान करावा. आपण काही जर या बाबतीत मार्गदर्शन करू शकलात आणि मदत करू शकलात तर आम्हाला हवी आहे. त्यांनीही सगळे शास्त्रग्रंथ धुंडाळलेत आणि शेवटी मान हलवली की याच्यात काहीही तरतूद नाही, काहीही तरतूद नाही. आता पंचायत अशी झाली की सगळ्यांनी आपली हतबलता व्यक्त केल्यानंतर ज्ञानेश्वरांना आपल्या जवळ असलेल्या अतिंद्रिय सामर्थ्याचा प्रत्यय घडवण्याची पाळी आली. ती जे रेड्यामुखी वेद वदवण्याचं प्रकरण आहे ना, ते दाखवण्याची पाळी खरं म्हणजे अशा कारणाकरता ज्ञानेश्वरांसारख्यांवर येऊ नये, पण ती पाळी आली. त्यामुळे या चारही भावंडांचं जे अलौकिकपण आहे, श्रेष्ठत्व आहे, ते पैठणच्या ब्रह्मवृंदांना सुद्धा मान्य करणं भाग पडलं आणि त्यांनी बोपदेवाकडून लिहून घेतलेलं शुद्धीपत्र ज्ञानदेवांना अर्पण केलं. बोपदेवेन लिखितम इदम शुद्धीपत्रम ज्ञानदेवाय समर्पये म्हणून त्यांना अर्पण केलं. आता पैठणच्या सगळ्या धर्मज्ञ ब्राह्मणांची परिस्थिती काय झाली पहा, की त्यांनी हे अलौकिक असल्याचं प्रमाणपत्र दिलं, पण त्यांना ते ब्राह्मण्याचं प्रामाण्य काही दिलं नाही. ते मोठे असल्याचं, ते या सगळ्यांपेक्षा वेगळे असल्याचं, अतीत असल्याचं त्यांनी मान्य केलं, पण शेवटपर्यंत मुंजीचा अधिकार काही दिला नाही. त्यामुळे तीनही भावंडांची शेवटपर्यंत मुंज झाली नाही. एका स्मृती ग्रंथामध्ये ज्यांच्याकडून आश्रम परावर्तनाचं पातक घडतं त्यांना चांडाल म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर हे जन्मानी शूद्र होतेच. याचं कारण आपला नियम असा होता की जन्म झाल्याबरोबर प्रत्येक माणूस हा शूद्रच असतो. जन्मना जायते शूद्रहा संस्कारात द्विज उच्यते. जेव्हा त्यांच्यावर संस्कार होतो तेव्हा त्यांना द्विजत्व प्राप्त होतं. ज्ञानेश्वरादी भावंडांवर उपनयनाचा संस्कार झाला नाही, त्याच्यामुळे त्यांना द्विजत्व शेवटपर्यंत मिळालं नाही. तेव्हा शेवटपर्यंत ते धर्मशास्त्राच्या नियमानुसार शूद्र होते, चांडालही होते. काय गंमत आहे पहा, धर्मशास्त्रांना हे कधी जाणवलं नाही. मी म्हणालो त्याप्रमाणे यात आश्चर्य नाही, कारण अशी प्रकरणं जर उद्भवली असती तर त्यावर विचार करण्याची जबाबदारी धर्मशास्त्रांवर आली असती आणि त्यांनी काहीतरी तरतूद करून ठेवली असती भविष्यकाळाकरता. कदाचित आश्रम परावर्तनासारखी प्रकरणं त्यांच्यासमोर आली नसती, त्यामुळे धर्मशास्त्राला त्याचा विचार करण्याची निकड जाणवली नसेल. पण जेव्हा प्रकरण आलं त्यावेळेला धर्मशास्त्रांनी त्याचा विचार का करू नये, धर्मपीठांनी त्याचा विचार का करू नये. आलाय प्रकरण,
त्याचा पूर्ण विचार करावा आणि जर त्यांचं अलौकिकत्व तुम्हाला प्रतीत झालाय, पटलेला आहे, तर यानंतर असे दोष होऊ नयेत आणि झाले तर त्याबद्दलच्या प्रायश्चित्ताची तरतूद तुमच्या अधिकारामध्ये धर्मपीठांनी आज करून ठेवायला पाहिजे होती, केली नाही. धर्मपीठ जिथे आपलं कर्तव्य विसरतात तिथे सत्तापीठांनी त्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि कुठली ना कुठली तरी तरतूद त्यांनी करून घ्यायला पाहिजे. बजाजी निंबाळकरांचं जेव्हा शुद्धीकरण केलं शिवाजीराजांनी, त्यावेळेला तरी धर्मशास्त्रामध्ये कुठे तरतूद होती? धर्मशास्त्रामध्ये कुठेही तरतूद नव्हती आणि त्यामुळे शिवाजी महाराजही जरी हात बंद करून बसले असते तर कधीही आपल्या समाजाची प्रगती होऊ शकली नसती. धर्मशास्त्रामध्ये जर तरतूद नसेल तर धर्मपीठांनी किंवा सत्तापीठांनी ती तरतूद करून घ्यायला पाहिजे. जर ती झाली नाही तर आपल्या समाजाची परिस्थिती ही काळ काम वेग या गणितातल्या हौदासारखी होते की ज्या हौदाला पाणी येण्याकरता एकच जागा असते, जाण्याकरता अनेक तोट्या असतात. आपल्या धर्मामध्ये येण्याकरता एकच पुण्याई जन्म, जाण्याकरता अनेक वाटा, आणि त्यामुळे धर्म आणि समाज हा उत्तरोत्तर क्षीणबल होत गेला. धर्म नियम हे जर समाजाच्या स्वास्थ्याकरता, उन्नयनाकरता, विकासाकरता असतील तर या समाजाच्या बदलत्या काळातल्या नव्या गरजा त्यांनी समजून घ्यायला पाहिजेत आणि तशा तरतुदी तुम्ही करून घ्यायला पाहिजेत. जर तरतुदी करून घेण्याच्या बाबतीत जर धर्मपीठ आणि सत्तापीठ उदासीन राहिलीत तर प्रत्येक काळातल्या ज्ञानेश्वराला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पायपीट करणं भाग पडेल. तेच ज्ञानेश्वरांचं झालं. काहीही अपराध नव्हता त्यांचा, त्यांच्या आईबापांनी त्यांना जन्म दिला, यात त्यांचा काही गुन्हा नव्हता, पण प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागलं. आणि असा धर्माचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागलं की जो धर्म एखाद्याच्याकडून घडलेल्या अपराधाचं मूल्य त्यांच्या मृत्यूनी वसूल करतो आणि तरीसुद्धा त्यांना कुठलीही दया दाखवित नाही, त्यांच्या संततीला कुठलीही दया दाखवित नाही. इतकं निष्करुण, इतकं निर्घृण असं जे धर्माचं तत्व आहे, त्या बाबतीत इतिहासामध्ये काहीतरी व्यवस्था झाली असणं आवश्यक आहे. दुर्दैवाने ती झाली नाही. दुर्दैवाने ती झाली नाही. विठ्ठलपंत आणि रुक्मिणींना तर आपलं जीव गमावावाच लागला, परंतु आगीमुळे भिंतीसुद्धा काजळून जाव्यात त्याप्रमाणे आई वडिलांच्या आत्मघातानंतर संततीला सुद्धा होरपळून निघावं लागलं. ही इतिहासामधली एक अत्यंत दारुण अशा रीतीची घटना आहे. सामान्य माणसाला नव्हे, ज्ञानेश्वरांसारख्या असामान्याला सुद्धा या धर्मनियमांचा काच सहन करावा लागला आणि शेवटपर्यंत त्यांना प्रामाण्य मिळू नये, मान्यता मिळू नये. हा एक अत्यंत असह्य असा क्षण इतिहासामध्ये येऊन गेला. पण त्या असह्यपणाचा आणि अक्षम्यपणाचा एक लाभ असा झाला की त्यामुळेच ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या रूपाने एक नवा वेद निर्माण करू शकलेत. त्यांच्या आईवडिलांना ज्या वेदना झाल्यात आणि कारण नसताना आणि अपराध नसताना या चारही भावंडांना ज्या यातनांची यात्रा करावी लागली, ज्या वेदना सहन कराव्या लागल्या, त्या वेदनांमधूनच एक नव्या वेदग्रंथाची निर्मिती झाली, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. हा जो वेद होता ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेला, तो अगोदरच्या वेदांसारखा कृपण नव्हता. आपण गीतेवर भाष्य लिहायला का घेतलं याचं विवरण करताना ज्ञानेश्वरांनी जे स्पष्टीकरण दिलेले आहे त्यात त्यांनी सांगितलं की वेदू संपन्न होये ठाई. वेद हा ज्ञानाच्या बाबतीत अत्यंत संपन्न, अत्यंत श्रीमंत. विद म्हणजे जाणणे, या धातूपासून वेद शब्द बनलेला आहे. मूर्तिमंत ज्ञान. त्या वेदांच्या बाबतीत
ज्ञानाची प्रचंड संपत्ती त्यांच्याजवळ आहे, अतिशय श्रीमंत ज्ञानाच्या दृष्टीनं. जितका श्रीमंत, श्रीमंतांचं जे दुसरं वैशिष्ट्य असतं, श्रीमंत म्हणूनच वेदसुद्धा अत्यंत कृपण, अत्यंत कंजूष. वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आन नाही. श्रीमंत लोकांचं अविभाज्य असं वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे ते श्रीमंत असतात म्हणून कंजूष असतात, किंवा कंजूष असतात म्हणूनच श्रीमंत असतात. वेद श्रीमंत होते, पण त्यांच्या हातून कृपणता घडली. काय कृपणता घडली? वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आन नाही, जो कानी लागला तिही वर्णांची या. वेदाधिकार फक्त त्रैवर्णिकांनाच होता. या नियमाला ज्ञानेश्वरांनी घेतलेला हा चिमटा आहे. हा वेदांच्या हातून कंजूषपणा घडला, हा वेदांच्या हातून पंक्ती प्रपंच घडला, की ज्ञान हे फक्त 3च वर्णांना घेण्याचा अधिकार आहे. या 3 वर्णांव्यतिरिक्त जो अफाट समाज आहे, बहुजन समाज आहे, त्यांना तो ज्ञानापासून मुकला, आणि ज्या ज्ञानामुळे मोक्षाधिकार प्राप्त होतो त्या मोक्षापासून मुकला. आणि त्यामुळे जन्म घेऊनही मोक्षाचा अधिकार नसल्यामुळे जन्म मिळाला काय आणि न मिळाला काय सारखंच झालं. त्यामुळे त्यांचा जन्म वाया जाण्याची भीती उत्पन्न झाली. वेदांच्या या पंक्ती प्रपंचामुळे उरलेल्या सर्व समाजावर ज्ञानवंचित आणि म्हणून मोक्षवंचित होण्याचा जो अन्याय झाला, त्यामुळे एकदम हाहाकार माजला. ज्ञानेश्वर म्हणतात की वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आन नाही, जो कानी लागला तिही वर्णांची या. येरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिक प्राणिया, अनवसर मांडोनिया राहिला असे. स्त्री शूद्रादी जो बाकीचा समाज आहे, त्या समाजाला ज्ञानाधिकार आणि वेदाधिकार आणि त्यामुळे मोक्षाधिकार नसल्यामुळे त्यांच्यामध्ये हाहाकार माजून गेला. तो हाहाकार पाहिल्यानंतर मग वेदांच्या लक्षात आपली चूक आली. ते चपापलेत, त्यांनी जीभ चावली आणि मग विचार केला. ते मज पाता मागील उणे. ज्ञानेश्वर हे समन्वयवादी आहेत. ते बंड करत नाहीत, विद्रोह करत नाहीत, त्यातून मार्ग काढतात. ते मज पाता मागील उणे, फेडा वया गीता पणे, वेदू वेठला भलतेने सेव्य होवावया. आपल्या हातून वेदावतारामध्ये घडलेली ही चूक त्यांच्या लक्षात आली आणि ती चूक सुधारण्याकरता स्वतः वेदांनीच गीतेच्या रूपाने नवा पुनर्जन्म घेतला. ज्या गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये हे औदार्य प्रगट केलेलं आहे. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला हे आश्वासन दिलेलं आहे. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी सुख पापयो न ह्या स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपी यांती परांगती. की हे कोणत्याही वर्णामध्ये, वंशामध्ये, जातीमध्ये जन्माला आलेले असोत, जर तो एकदा अनन्य भावाने मला शरण आला तर त्याला परमगती पावण्याचा अधिकार आहे. औदार्याच्या बाबतीत भगवद्गीता इतकी पुढे गेली, आपल्या हातून झालेली चुकीचं परिमार्जन करण्याकरता इतकी पुढे गेली. ती म्हणाली, जे जन्मवंचित आहेत त्यांच्या उद्धाराची हमी तर मी घेतोच, पण जे कर्मवंचित आहे त्यांच्याही उद्धाराचा आश्वासन देतो. आपण जन्म कुठे घ्यावा आणि कुठे नाही याबद्दल परमेश्वराने आपली इच्छा विचारलेली नसते. त्यामुळे कोणत्या वर्णात, कोणत्या वंशात, कोणत्या जातीत, कोणत्या देशात, कोणत्या भाषेत, कोणत्या काळात आपल्याला जन्म मिळावा ते आपल्या हाती नसतं. पण मिळालेल्या जन्माचं सार्थक करणं चांगल्या कर्मांच्या द्वारे ते आपल्या हाती असतं. ते सुद्धा ज्यांच्याकडून होत नाही. आणि तेव्हा मिळालेला जन्म हा वाया घालवण्याचा प्रमाद ज्यांच्या हातून घडतो, त्यांच्याही बाबतीत गीतेने हे आश्वासन दिलं की जर तुमची चूक तुमच्या लक्षात आली असेल, जर त्याबद्दलचा पश्चात्ताप तुम्हाला झाला असेल आणि त्या पश्चात्तापापोटी जर तुम्ही माझ्या भजनी लागले असाल, अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सा. गीता म्हणते की एखादा दुराचारी असेल, आपल्या हातून घडलेल्या दुराचरणाचा त्याला पश्चात्ताप झाला असेल आणि त्या पश्चात्तापामुळे त्याला जर आपल्या आयुष्याचं शुद्धीकरण करून घ्यायचं असेल तर तो माझ्या भजनी लागला, आपोआप त्याच्या दुराचरणाचा सुद्धा लोकांना विसर पडतो
आणि तो माणूस होतो असं म्हणत नाहीत ते. निर्दोष निरपराध माणूस ठरतो असं म्हणत नाहीत. ते म्हणतात की तो साधुरेव समंतव्या, साधू होतो. म्हणजे गीता, परमेश्वर हे किती उदार झालेत पहा. माणसाच्या हातून एखादी घडलेली जर चूक असेल तर कालांतराने काही माणसं विसरतात, पण समाज विसरतोच असं नाही. आपल्या चुकीची शिक्षा भोगून तो परत आल्यानंतर त्याला असं वाटतं की आता लोकांना विसर पडला असेल, पण लोकांच्या ते लक्षात होतं की हा कुठून परत आलाय आणि कशामुळे तिथे गेला होता. लोक विसरायला तयार नाहीत, लोक स्वीकारायला तयार नाहीत, पण परमेश्वर बाकी सगळं विसरून त्याला जवळ घ्यायला तयार आहे. हे औदार्य गीतेमध्ये प्रगट झाल्यामुळं ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद, भावानुवाद करण्याचा संकल्प केला. त्याला दुसरंही एक कारण घडलं, तेही त्यांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जे गीता तत्व आहे, हे जे गीता तत्व आहे की जसा प्रवाह चालतो, त्या प्रवाहामध्ये नेहमी नवीन नवीन पाणी येतं. त्या जुनं पाणी नष्ट झाल्याबद्दल तुम्हाला हळहळ व्यक्त करण्याची गरज नाही. नव्या पाण्याने त्यांची जागा भरून काढलेली असते. त्याप्रमाणे जे जन्माला आलेले असतात ते मृत्यू पावतात, पण मृत्यू पावल्याबद्दल हळहळ बाळगण्याची गरज नाही. नवे जीव जन्माला आलेले असतात आणि जगाचं सातत्य कायम राहत असतं. त्यामुळे परमेश्वराची ही क्रीडा चालू आहे, नवीन निर्माण करणं, काही दिवस त्याच्याशी खेळणं, त्यानंतर ते सगळं आपल्या हाताने नष्ट करून टाकणं, ही परमेश्वराची अव्याहत क्रीडा चालू आहे. त्यामुळे या क्रीडेचा परिणाम आपल्या मनावर होऊ देता कामा नये. हे जे जीवनाचं रहस्य आहे, ते जीवनाचं रहस्य गीतेच्या निमित्ताने क्षीरसागरामध्ये असताना भगवान शंकरांनी पार्वतीच्या कानामध्ये सांगितलं. ते गीतेचं चिंतन करीत बसले होते. पार्वतीच्या मनामध्ये आलं की मी शेजारी बसले असताना यांचं आपल्याकडे लक्ष नसणं यासारखा आपल्या लावण्याचा अपमान नाही. तेव्हा त्यांनी विचारलं, कशाचा विचार करतात तुम्ही, तुमचं माझ्याकडे लक्ष नाही. तेव्हा शंकरांनी सांगितले, मी गीतेचा विचार करतोय. तेव्हा हिच्यामधला सवती मत्सर जागा झाला की मी असताना गीतेचा विचार करावा त्यांनी. ती चमत्कारोनी तिला प्रश्न केला. त्यावेळेला तिथे शंभू विवरी, आणि मग शंकरांनी त्याचं विवरण केलं आणि म्हणाले, तुला सांगू की जैसे का देवी रूप तुझे ते नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ज्याप्रमाणे तुझ्या रूपाचं, तुझ्या लावण्याचं रहस्य आहे की प्रत्येक वेळेला त्या सौंदर्याचा एक नवाच उन्मेष प्रगट झाल्यासारखा वाटतो. हा उन्मेष यापूर्वी आपल्या लक्षात आला नव्हता, मघा लक्षात आला नव्हता. लावण्य ज्याप्रमाणे आपली नवी नवी कांती, नवी नवी शोभा प्रगट करत असते, त्याप्रमाणे गीता नवा नवा अर्थ देत असते. त्या त्या युगाला आवश्यक असा नवा अर्थ प्रसवण्याची क्षमता गीतेच्या गर्भामध्ये सुरक्षित असल्याचं रहस्य शंकरांनी पार्वतीच्या कानात सांगितलं. क्षीरसागरामध्ये मत्स्य रूपाने असणाऱ्या मत्स्येंद्रनाथाच्या कानी ते पडलं. त्यांनी ते गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षनाथाने चौरंगीनाथाला सांगितलं, त्यांनी गहिनीनाथाला सांगितलं, गहिनीनाथाने आपला शिष्य जो निवृत्तीनाथ त्याला सांगितलं, निवृत्तीनाथाने आपला शिष्य जो ज्ञाननाथ त्याला सांगितलं, आणि कलिकलित जगाचा उद्धार करण्यासाठी या गीता गूढाचा, या गीता रहस्याचा प्रसार तू जगामध्ये कर असा त्याला आदेश दिला. म्हणून ज्ञानेश्वर गीतेकडे वळले. हे औदार्य आणि ज्ञानेश्वरांच्या त्या गीतेच्या तत्वज्ञानामधून अशा एका नव्या धर्माची स्थापना झाली, ज्याला आपण भागवत धर्म म्हणता. तो भागवत धर्म म्हणजे भगवंताचा धर्म. भगवंत जसा पतित असेल, पवित्र असेल, त्या सगळ्यांना जवळ करतो. त्याप्रमाणे भागवत धर्माने सगळे मनुष्य निर्मित भेदाभेद बाजूला सारलेत आणि मनुष्याची एकता गृहीत धरून त्या सर्वांना पोटाशी धरलं. भागवत धर्माच्या तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मांडल्याबरोबर त्याचा प्रभाव सर्वसामान्य लोकमानसांवर असा पडला की प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या आपल्या जन्माबद्दलचा जो न्यूनगंडा होता तो नाहीसा झाला. ज्याप्रमाणे गावातले नाले नदीला मिळतात आणि नदीला मिळाल्यानंतर नाला नावाचं त्याचं अस्तित्व संपतं आणि त्याला नदीचं नाव प्राप्त होतं, नदीचा आकार प्राप्त होतो, नदीची चव प्राप्त होते. तुमच्या माझ्या घरातल्या नाल्या
त्या नाल्याला मिळतात. त्याची चव घेण्यासारखी नसते, पण नदीला जाऊन मिळाल्यानंतर तिला आपण गंगा म्हणतो, तिच्यात आंघोळ करतो, तिचं तीर्थ पितो. नदी समुद्राला मिळाली की तिला मग नदीचं वेगळं अस्तित्व राहत नाही, नाव राहत नाही, चव राहत नाही, आकार राहत नाही. तिचा आकार मोठा बनतो, चव बदलते, नाव बदलतो. त्याप्रमाणे कुठल्याही वंशामध्ये, जातीमध्ये, वर्णामध्ये तुम्ही जन्माला आलेले असा, पण एकदा भक्तीच्या मार्गाने तुम्ही परमेश्वराला जाऊन मिळालात की त्यानंतर तुम्ही परमेश्वरच होता. तुमची जात, तुमचा समाज, तुमचा वर्ग, तुमचा वर्ण, तुमचा वंश याला अर्थ राहत नाही. काष्ठ कुठपर्यंत काष्ठ होतं? अग्नीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत. अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर त्याला काष्ठ म्हणत नाहीत, अग्नीच म्हणतात. त्याप्रमाणे तुम्ही कुठेही जन्माला आले असा, त्या प्रत्येकाला परमेश्वर होण्याचा अधिकार आहे. हे तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मांडलं आणि त्याचा एवढा मोठा प्रभाव लोकांवर पडला की समाजाच्या सर्व स्तरांमधून संत मंडळी उत्पन्न झाली. भागवत संप्रदायामधल्या संतांची यादी तुम्ही एकदा वरवर जरी चालून पाहिली तरी तुमच्या लक्षात असेल, कोणत्या वर्णाचा, जातीचा, वर्गाचा प्रतिनिधी त्या संत मंडळीमध्ये नाहीये. त्यामध्ये ज्ञानेश्वर आणि त्यांची 4 भावंड आहेत की जी जन्मानी ब्राह्मण असली तरी कर्मानी म्हणजे दैवानी शूद्र आहेत. त्याच्यामध्ये नामदेव आहे, जो शिंपी आहे. त्यामध्ये एकनाथ आहे, तो ब्राह्मण आहे. नुसता ब्राह्मण नाही, भागवत लिहिण्या इतका विद्वत कुलशेखर आहे. त्याच्यामध्ये तुकाराम आहे, जो वाणी आहे. गोरा आहे, जो कुंभार आहे. सावता आहे, माळी आहे. चोखा आहे, महार आहे. कोण नाही त्याच्यात. सेना आहे, न्हावी आहे. नरहरी आहे, सोनार आहे. इतकंच नव्हे तर सामान्यपणे ज्या व्यवसायाची आठवण आल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये तिरस्काराची सणक उठते, अशा व्यवसायाची प्रतिनिधी सुद्धा त्यात आहे. कान्होपात्रा. शरीर विक्रय हा जिचा व्यवसाय होता, ती सुद्धा संत झाली. यांचं काहीही लक्षात राहिलं नाही, फक्त आम्ही त्यांचं संतत्व लक्षात ठेवलं. असं सर्वांना आपल्या उद्धाराचा मार्ग मोकळा करून देणारा आणि माणसामधल्या सर्व भेदांच्या भिंती नेस्त नाबूद करणाऱ्या एका विशाल आणि व्यापक अशा तत्वज्ञानावर आधारलेल्या एका नव्या उदार धर्माची स्थापना ज्ञानेश्वरांनी केली. ज्या धर्माचा त्यांना झळा पोचलेल्या होत्या आणि त्यामुळे माणसामध्ये भेदभाव केला जात होता, माणसांमधला न्यूनगंड वाढीला लागला होता. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त शक्तीचा आविर्भाव होणं थांबलं होतं आणि समाजाला त्याचा लाभ होणं थांबलं होतं. ते सगळं गेलं आणि आता असा एक नवा धर्म ज्ञानेश्वरांनी स्थापन केला की जो अत्यंत विशाल आणि व्यापक होता. आणि हळूहळू आपल्याला दिसेल, मी आपल्याला म्हणालो, ज्ञानेश्वरांनी बंड नाही केला, ज्ञानेश्वरांनी विद्रोह केला नाही, आहे त्यातच सुधारणा केली, एक नवा दृष्टिकोन तुम्हाला दिला. परिणाम असा झाला की ज्या ज्ञानेश्वरांना ब्राह्मण मानायला समाज तयार नव्हता, ज्या ज्ञानेश्वरी भावंडांना उपनयनाची अनुमती नव्हती आणि त्यामुळे ते शेवटपर्यंत शूद्र आणि चांडाल होते धर्माच्या मतानुसार, भागवत धर्माच्या स्थापनेमुळे, भागवत धर्माच्या व्यापक प्रभावामुळे ते ज्ञानेश्वर त्या धर्मपीठावरच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना सुद्धा वंद्य ठरलेत, केवळ मान्य नाही. इतिहासाने त्यांना मान्यताच दिली नाही, वंद्यता दिली. आणि आम्ही असं मानायला लागलो की ज्ञानेशो भगवान विष्णू. माणूस नाही, संत नाही, आमची अगदी देवाधिकाच्या ठिकाणी आम्ही त्यांची स्थापना केली, आमच्या देव्हाऱ्यामध्ये त्यांना नेऊन बसवलं. एवढा मोठा चमत्कार झाला. हा एक प्रकारे ते जे सूत्र आहे, भार्गव परंपरेवर नारायणीय परंपरेने मिळवलेल्या विजयाचं, ते सूत्र इथे लागू पडतं. जे पथ्य आपल्या प्रत्येक अवतारामध्ये भगवान विष्णूंनी सांभाळलं आणि धर्माच्या संकुचित अशा ज्या चौकटी आहेत त्या विस्तृत करत नेल्यात आणि सर्व मुमुक्षी अशा समाजाला त्यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत सर्व समावेशक, सर्व व्यापक
असं स्वरूप दिलं. तेच काम 13व्या-14व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी केलं. ज्ञानेश्वरीची रचना करून, भागवत पंथाची स्थापना करून, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक असामान्य अशा रीतीची क्रांती घडून आली. ती क्रांती मानसिक पातळीवरची होती. ती मानसिक पातळीवरची क्रांती होती की सगळ्यांच्या मनामधला जो शोक शंकू होता तो निघाला. जे न्यूनगंडाचं शल्य होतं ते निघालं आणि सगळे लोक सगळ्यांना सारखे मानायला लागलेत. वारकरी पंथामध्ये आपल्याला माहिती असेल की सर्व जातीचे, वर्णाचे, वंशांचे लोक आहेत, पण इतर धर्मांचे सुद्धा आहेत. मूर्तीपूजा हा काफरपणा मानणाऱ्या धर्माचे सुद्धा लोक आहेत. या पांडुरंगाच्या मूर्तीने आकृष्ट करून घेतलं आणि त्यातून जवळजवळ 50 मुसलमान विठ्ठल भक्तांची निर्मिती झाली. योगसंग्राम नावाचा जो ग्रंथ शेख महम्मदाने लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये शेख हसन, शेख सय्यद, शेख फरीद, शेख सुलतान अशा मुसलमान विठ्ठल भक्तांची यादी दिलेली आहे. शेख महम्मद स्वतःला म्हणतो, शेख महम्मद अविंद त्याच्या हृदयी गोविंद. आजही पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या वेळी निघणाऱ्या दिंड्यांमध्ये मुसलमान वारकऱ्यांची एक दिंडी असते. म्हणजे सर्व जाती धर्मातीत असा व्यापकपणा भागवत धर्माला आणून देणारं तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरांनी शके 1212 मध्ये मांडलं ज्ञानेश्वरीच्या रूपाने. आणि त्यातूनच एक सर्वव्यापक समावेशक असा उदार धर्म उत्पन्न झाला. हा अर्वाचीन काळातला भार्गव परंपरेवर नारायणीय परंपरेने मिळवलेल्या विजय यात्रेचा सगळ्यात मोठा पुरावा आहे.